नमस्कार. इको फ्रेंडलीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जो विषय घेतोय तो निरे संबंधित भेरली माड म्हणजे फिस्टेल पाम. यापासून आपल्याला निरा मिळते. याची साधारण कोकण पट्ट्यामध्ये म्हणजे सह्याद्रीच्या परिसरात याची जर कधी लागवड केली, आपण बाकी ठिकाणी लागवड करू शकतो, पण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं आपण इथं जर कधी लागवड केली, साधारण 1 हेक्टर आपण क्षेत्र जर कधी निवडलं आणि साधारण 6 बाय 6 मीटरवर याची लागवड केली आणि झिगझॅग पद्धतीने जर कधी केली तर 5 बाय 5 वर तुम्ही लागवड करू शकता. तर हेक्टरी साधारण 275 ते 375 झाडं बसतात. झिगझॅगने केली तर जास्त बसणार आहेत, ती 5 मीटरवर येतील. तर 5 मीटरवर जर कधी घेतलं तर आपली 400 झाडं बसू शकतात. 6 मीटर बाय 6 मीटरवर जर कधी घेतलं 275 ते 300 झाडं बसतात. पण याचं निरेचं उत्पादन 6 ते 7 वर्षांनी सुरू होतं. याची बियापासूनच लागवड करावी लागते. याच्यामध्ये सुधारित जाती अजून आलेल्या नाहीत. हे आपलं रेग्युलर फिस्टेल पाम जे आहे याचीच याला लागवड करायची. 6 ते 7 वर्षांनी याचं उत्पादन सुरू होतं आणि साधारण आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि काही जूनचा समजा जर कधी कालावधी धरला तर 4 ते 4.5 महिने आपल्याला निरा काढता येते. तसं आपण याचा पिरियड जास्तही निरा काढू शकतो, पण एक 4 महिने जर कधी आपण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातनं धरलं, तसं तर कोकणामध्ये आपण जर कधी इकडे लागवड केली, तळ कोकणात वगैरे किंवा गोवा या भागामध्ये जर कधी लागवड केली तर आपण याचं 5-6 महिने उत्पन्न घेऊ शकतो. साधारण एक झाड आपल्याला 2 ते 5 लिटर निरा देतं. आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसवर ते सगळं अवलंबून आहे. आणि ह्या हिशोबाने आपण समजा जर कधी आता ही 275 ते 300 झाडं धरलेली आहेत, तर साधारण 200-250 आपल्याला उत्पादन देणारी झाडं. काही थोडी खुरगटलेली आहेत, ती आपल्याला रिप्लेस करायची, ती नंतर उत्पन्न देणारच आहेत. या हिशोबाने जर कधी आपण तसं प्लॅनिंग केलं तर आपल्याला साधारण 200-250 झाडं जर कधी धरली तर 1000 लिटर निरा मिळू शकते. 1 लिटर निरेपासून आपल्याला 150 ग्रॅम गूळ मिळतो. तर साधारण 1 किलो जर कधी आपण गूळ केला तर त्यासाठी 7 लिटर निरा लागते. निरा आपण एवढ्या क्वांटिटीत 1000 लिटर 1500 लिटर आपल्या जागेवर विकू शकत नाही. ती फर्मंट होते, त्याला चिलिंग प्लांट लागतो. त्यामुळे जी निरा आपली विक्री होईल ती साधारण 40 रुपयाप्रमाणे आपण विकू शकतो. जवळपास एखादं शहर असलं तर त्याला मागणी, त्याला काही लायसन्सिंग आहेत, ते आपल्याला ती सगळी करावी लागणार आहे. त्या फॉर्मॅलिटीज ज्या गव्हर्नमेंटचे हे नियम जे आहेत कालांतराने बदलत राहत आहेत. तर ज्यावेळेस आपल्याकडे फक्त त्याचं मात्र एक अभ्यास करून ठेवावा की आपल्याला कुठली लायसन्स लागणार आहेत, वेळोवेळी त्याची माहिती घेत राहावी आणि ज्यावेळेस आपलं उत्पादन सुरू करायचं त्यावेळेसच्या ज्या नॉर्म्स असतील किंवा जे रूल्स असतील त्या रूल्सला फॉलो करून आपल्याला ते करायचे, ते लायसन्सिंग करायचे. 1000 लिटर जर कधी निरा झाली तर आपल्याला साधारण 1000-1200 लिटर जे काही होईल समजा, तर साधारण 125 ते 150 किलो गूळ तयार होतो. आज गूळ, साधा गूळ जरी घेतला तरी 60 रुपये वगैरे आहे. ऑर्गेनिक हे 80-90 रुपयापर्यंत आहे आणि हा तर 100% ऑर्गेनिकच आहे हा गूळ. त्यामुळे साधारण तुम्ही 150 ते 200 रुपयांनी विकू शकतात. रोजचा जर कधी आपण 150 लिटर गूळ धरला आणि मी एक किंमत धरताना साधारण ही धरलेली 150 रुपये धरली आहे, तर तुम्हाला 150 × 150 म्हणजे 22,500 रुपये पर डे तुम्ही हे करू शकता. आता याच्यामध्ये तुमचं काही लेबरही जाणार आहे. सुरुवातीला याची लागवड केल्यानंतर
आपण हा खर्च इंटरक्रॉपिंगमध्ये ह्याचा खर्च हा काढू शकतो. पाणी देणार आहोत, ड्रिप करणार आहोत. जर आंतरपिकामध्ये आपण गवती चहा आहे, ज्यांच्याकडे इसेन्शियल ऑइल्स वगैरे जे ह्याच्यामध्ये असतील ते गवती चहा, सिट्रोनिला वगैरे जे आहेत त्याची लागवड करू शकतात. सर्पगंधा लागवड करू शकतो आपण. हळद आहे, आंबे हळद आहे, विधारा आहे. आणि साधारण एक 3 ते 4 वर्ष झाली की याच्यामध्ये मग जायफळ आहे, सुपारी आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, वेलदोडा आहे, दालचिनी आहे, तमालपत्र, ही मसाल्याची जी पिकं आहेत आपण वारंवार ह्या गोष्टीवर का भर देतोय, कारण ही नॉन पेरिशेबल आहेत आणि ह्याचा आपण साठा करून ठेवू शकतो. दुसरी गोष्ट, याला दर चांगला असल्यामुळे ट्रान्सपोर्टलाही परवडतं. ज्या ज्वारी किंवा तांदूळ वगैरे म्हटलं तर 50 रुपये किलो आहे. हेच जर कधी जायफळ म्हटलं तर जायफळाची किंमत आणि आपल्या धान्याची किंमत, त्यामुळे ट्रान्सपोर्टला स्टोअर करायला किंमत जास्त असल्यामुळे आपण त्याचं व्यवस्थित स्टोअर करू शकतो, पॅकिंग करू शकतो. तर आंतरपिकामध्ये जे काही आपण आंतरपिकं घेणार आहोत त्यामध्ये आपले हे पहिले 3-4 वर्ष सगळे खर्च निघत राहतात. मध्ये आपण समजा जर कधी मग त्या ठिकाणी जायफळ, सुपारी वगैरे जरी लावली तरी जी जागा राहते त्या जागेमध्ये आपण एक सर्पगंधा करू शकतो. ते 18 महिन्याचं पीक आहे. शतावरी मी यामध्ये यासाठी टाळतोय की शतावरीला लेबर खूप आहे. शतावरी खोदून काढल्यानंतर ती धुवायची, ती साफ करायची, तिचं साल सगळं सोलायचं. एकरी शतावरीचं उत्पन्न प्रचंड असल्यामुळे एवढं आणि ती साफ करायसाठी आपल्याकडे तेवढं लेबर उपलब्ध नाहीये. अन्यथा ज्यांच्याकडे लेबर उपलब्ध असेल त्यांच्याकडे हे शक्य आहे. पण ती साफ करणं, आतला तोडून दोरा काढणं, ती वाळवणं आणि कोकणामध्ये शतावरी वाळवणं तेवढं सोपं नाहीये. दमट हवामानामुळे लवकर वाळत नाही, त्याला ह्युमिडिटी, फंगस वगैरे येतो. सर्पगंधा आहे, तुम्ही ती सर्पगंधाची मुळे ती वाळवू शकतात. त्याच्यानंतर विदाराची मुळं वाळवू शकतात. तुमची दारू हळद आहे त्याच्यामध्ये, अशा बरेच आहेत. हे जे इंटरक्रॉपिंगमध्ये हा तुमचा सुरुवातीचा 3 वर्षाचा हा खर्च निघाला की उर्वरित याच्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकतात. मग तुमचे मसाल्याची पिकं आली, मग मसाल्याच्या पिकांमध्ये जी तुमची लागवड होईल आणि त्यामध्ये थोडंफार इंटरक्रॉपिंग वगैरे म्हणजे हळद वगैरे घेऊन तुम्हाला ते हे करता येईल. पण मात्र एक 6 वर्षानंतर तुम्हाला 1 हेक्टर पासून, आता तुम्हीच हिशोब करा, साधारण तुम्ही 6 महिने जर कधी गूळ काढला, मी 6 महिन्यांनी 5च महिने धरा, 5 महिन्याचा गूळ काढला, रोज 22,500 याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा लेबर किती जाईल. आणि आजकाल टॅपिंग करणं तेवढं कठीण राहिलं नाहीये, कारण झाडावर चढायसाठी, नारळाच्या झाडावर किंवा फिस्टेल पाम या झाडांवर चढण्यासाठी आजकाल ज्या काही नवीन टेक्निक्स आलेली आहेत, काही खुर्च्या आलेल्या आहेत, काही वर चढायसाठी बरीच म्हणजे आयुधं वगैरे जे आहे इम्प्लिमेंट्स आलेली आहेत, त्यामुळे ते सोपं आहे. ह्याला फक्त एकच आहे, भुंगा जो आहे, एक भुंग्याचा एक त्रास आहे. त्या भुंग्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅप लावावे लागणार आहेत. काही भागामध्ये समजा मर झाली तर ती आपल्याला रिप्लेस करावी लागणार आहे. तर त्या हिशोबाने याची लागवड करायला काहीही हरकत नाही. यापासून उत्पन्न चांगलं आहे. आपण यात हे वेगवेगळे पर्याय यासाठी निवडतो आहे की आपल्याला ज्याला जे शक्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी हात घालावा. नाही, हे हेक्टर जरी म्हटलं तर समजा तुम्ही तुमच्या फेन्सिंगला 100 झाडं जर लावलीत तरी त्यापासून तुम्ही निरा विकू शकता. जर तुमच्या जवळपास म्हणजे तेवढं ठिकाण असलं. फक्त एवढंच आहे की निरा ही 3 ते 4 तासानंतर फर्मंट व्हायला सुरू होते आणि मग त्याच्यापासून ती ताडी बनते की जी मग त्याला एक्साईज वगैरेचे लायसन्स वगैरे बाकीच्या मग फॉर्मॅलिटीज आहेत, ते डोकेदुखी आहे. तर तुम्ही ह्या व्यवसायात उतरू शकता, याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि माझ्या दृष्टिकोनातनं किंवा मला तरी ही एक चांगली संधी वाटते, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आजकाल पूर्वी ऑर्गॅनिक सगळंच ऑर्गॅनिक होतं, नंतर मग ही केमिकल्स आलीत आणि आता पुन्हा लोकांना ऑर्गॅनिक म्हणजे आधी चुली होत्या, त्यानंतर सगळ्यांचं आकर्षण गॅस झालं आणि आता पुन्हा चुलीवरची भाकर आली. तसंच हे आता सगळं ऑर्गॅनिककडे जे आज कल वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस. आणि या झाडांना तुम्हाला कुठले केमिकल स्प्रे करावे लागणार नाही. यांना खतं द्यायचे, तुमचं फिश मिल आहे, बोन मिल आहे,
वेगवेगळ्या पेंडी, नीम पेंड, करंज पेंड, मोहाची पेंड, जट्रोपा आहे, अशा बऱ्याच नॉन इडेबल ऑइल्स जे आहेत, म्हणजे जे सीड्स आहेत, करंज वगैरे आहे ते यांचं जे आहे, तर त्याची जी पेंड आहे ती स्वस्तातही मिळते. ती आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून वापरू शकतो. याची फेस्टेल याची जी पानं निघतात ती आपण श्रेडिंग करून त्याचं आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर बनवू शकतो. त्यात रॉक फॉस्फेट टाकलं आणि ते व्यवस्थित कंपोस्ट आपण ते तयार केलं तर ते एक मॅन्युअर चांगलं होतं आपल्याकडे. त्यामुळे ह्या भेरली माड लागवडीसाठी ज्याला जसं शक्य आहे त्यांनी त्या पद्धतीने लागवड करावी. पण जर शक्य नसेल तर भेरली माडची ही झाडं फेन्सिंगला लावली तर त्याचा शोभाही देते आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळतं. हाच भाग आपण जो घेतला होता आधी नारळ आणि शिंदी याच्यामध्ये, तर नारळामध्ये तुम्ही नारळाचं उत्पन्न घेऊ शकतात आणि निरेचंही उत्पन्न घेऊ शकता. निरेचं उत्पन्न घेऊन तुम्ही त्यापासून गुळही बनवू शकतात. नारळामध्ये आणि भेरली माडमध्ये एक फरक असा आहे की नारळावर उंदरांचं अतिक्रमण जास्त होतं. भुंगा आता आहेच, पण भुंग्यासाठी तुम्हाला ट्रॅप वगैरे तो लावता येतो. उंदराचं अतिक्रमण आहे का आहे, आणि उंदरामुळे त्या ठिकाणी काही हे निदर्शनाला आलेलं आहे की नारळाच्या त्या ठिकाणी वरचा जो बेचका असतो त्याच्यामध्ये उंदराची घरटी किंवा उंदराची पिल्लं आणि काही ठिकाणी सापही आढळून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी लागवड जर कधी करत असाल तर नारळाच्या झाडाजवळ जवळपास एक 5-6 सर्पगंधाची झाडं ठेवायची, जेणेकरून तुम्हाला त्याचं एक प्रोटेक्शन होऊ शकतं. माहिती योग्य वाटली असली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फेसबुकला फॉलो करा आणि मित्रमंडळीमध्ये ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही आणखीन याच्यातनं माझ्यापेक्षा चांगले पर्याय ते निवडू शकतात. हे वेगवेगळे पर्याय जे आहेत, माझ्या आज प्रत्येकाला मर्यादा आहेत. मित्रमंडळीमध्ये शेअर करा. मित्रमंडळीमध्ये शेअर केल्यानंतर त्यांना त्या परिसरात जे योग्य आहे त्याची ते निवड करतील. माझ्यापेक्षा मी जे पर्याय सुचवतोय त्यापेक्षाही चांगले पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकतो. ही एक फक्त हिंट म्हणून समजून चला तुम्ही. ही एक आयडिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे आपल्या भागामध्ये याचं मार्केट उपलब्ध आहे, जे आपण आरामात विक्री करू शकतो, आणि विक्री करताना एका बाबीवर लक्ष द्या. उत्पादन म्हणजे उत्पादक ते ग्राहक. मग तुम्ही याच्यामध्ये हा गुळ तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट त्यामार्फतही विकू शकतात. तुम्ही ज्या परिसरात राहतात त्या परिसरातही याची माहिती झाली तर तुम्ही त्या परिसरातही त्याची विक्री करू शकतात. मित्रमंडळी मार्फत याच्यामध्ये तुम्ही त्याची विक्री करू शकतात. तुम्ही विक्री करू शकतात. जर कधी आपण सरळ ग्राहकापर्यंत पोहोचू शकलो तर दर चांगला मिळतो आणि ग्राहक आपला खात्रीशीर आपल्याशी जोडला जातो. कारण हे सगळं ऑर्गॅनिक राहणार आहे. जसं सोयाबीनला आज जे आलं हे जेनेटिकली हे केलेलं चेंज झालेलं सोयाबीन आहे. भविष्यात आज त्याचे आपल्याला साईड इफेक्ट दिसत नाहीये, पण भविष्यात ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस कदाचित वेळ गेलेली असेल. ती वेळ गेलेली असेल ती टाळण्यापेक्षा आज आपण आपले पर्याय निवडा. जे आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे ते त्याचा सांभाळ जरी केला आपण, त्यामध्ये आपण जास्त आपण आणखीन पुढे हे करू शकत नाही, पण आपण ते जरी सांभाळ जरी केला तरी ते आपल्या दृष्टिकोनातनं, आपल्या भवितव्य आणि आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं हे अतिशय महत्त्वाचं आहे. योग्य वाटलं तर परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फेसबुकला फॉलो करा आणि मित्रमंडळींपर्यंत ही पोहोचवा. कदाचित आपण मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक वीक असा घेणार आहोत की ज्या ठिकाणी सगळ्यांनी इथं येऊन आपण एक चर्चासत्रही आपण या ठिकाणी राबवणार आहोत. आणि त्या चर्चासत्रामध्ये ज्या कुणाच्या काही शंका असतील ही आपण एकमेकांशी चर्चा करून याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप त्यांना आपण आपले फॉर्मॅट करू शकतो. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुमचे काय उत्पादनं, माझी काय उत्पादनं, आणखीन कोणाची काय उत्पादनं,
एक आठवडा आपण असा पूर्ण ठेवणार आहोत की 7 दिवस एक मीट ठेवणार आहोत जागेवर याच ठिकाणी, जेणेकरून सगळे भेटतील, एकमेकांची माहिती शेअर करतील आणि एकमेकांकडनं आपल्या सगळ्या वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्याचे आपण ते फॉलोअप घेऊ आणि त्यानुसार आपली भवितव्याची आपण वाटचाल करू. आमचं भवितव्य एकच आहे की आमच्या पुढच्या पिढीने किंवा पुढच्या पिढीचं आम्ही एक त्याला काय म्हणतो, आमचं जे काही त्यांना देणं लागतोय ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.